रामकृष्ण हरी, स्वागत आहे आजच्या एका नया दिवसामध्ये, नया व्हिडिओमध्ये. दुपारचे म्हणजे रात्रीचे 3 वाजायला आहेत आणि आज आहे आपला 8वा दिवस आळंदी वारीचा. आणि आता मी प्रो प्लेअर झालो सगळं करण्यामध्ये. सकाळचे जवळपास 3:30 वाजायला आले, तर 3 वाजता उठलो, आंघोळ बिंघोळ करून एकदम ओके झाला. आता रोज रोज तुम्हाला दाखवण्यात काय अर्थ आहे. तर सगळे जेवढे काही इथले टेंट आपण लावलेले होते सगळे काढून निघून गेलेले आहेत. आणि जेवढे पण माणसं आहेत वारकरी सगळे दर्शन घ्यायला गेले. तर मी पण मुख दर्शन घेतलं, मला तर गेलं नाही, मुख दर्शन घेतलं. बाहेर रोज रोज मला जाण्यात काय अर्थ नाही. तर मुख दर्शन घेतलं आणि पाठीमागल्या साईडला तिकडल्या साईडला टँकरनं आंघोळ केली. आता इथून रोज मी पाठीमागायला साईडला रावलेला, रथ निघाल्याच्या नंतर पाठीमागा रावलेलो रोज. तर आज काय करायचं, आज रथ निघण्याच्या अगोदरच जाणार आहे. जवळपास 3:30-4 व्हायला लागले, तर म्हणजे 2 घंट्यानंतर रथ निघाल. त्याच्या अगोदर काय करूया आपण, आज पुढे जाऊया. पुढे किती पब्लिक असते ते बघूया, कारण रोज रोज मला मागे राहून कंटाळा आला. आणि इंटरनेट बी चालणार झालं, मला एक व्हिडिओ पण अपलोड करायचं. जर समोर इंटरनेट चांगलं भेटलं तर व्हिडिओ अपलोड करून मला तर वाटणार नाही. नीराला भेटणार, नीरापर्यंत मला चलतच जावं लागणार आहे समोर. बाकी सगळं तर काय सेमच आहे, रोज ठिकाणी चेंज होते, पण बाकीच्या रोजचं जे सेम आहे. उठा चला. तर आता निघायला लागलो मी. आपण काय करूया, म्हणजे मेन हायवे त्याला जॉईन करूया आणि निघूया इथे. सगळे दिंडीकरी बाहेर निघायला लागले, तर वारकरी आणि त्या संग ट्रका पण निघायला लागले. तर अरे ब्रिजच्या खालून आलो मी बाहेर. पण एकदा तुम्हाला दाखवतो, एवढे वारकरी चालायला आहेत असं वाटायले दिवस झाला, दिवस पूर्ण हो का. लांबपर्यंत जेवढे दिसायला येतं, दिवसा एवढे माणसं नसतील तेवढे रात्रीच्या 4 वाजता दिसायला आले. ते एवढे माणसं, खूप जास्त माणसं येतं. आणि असं माणसामध्ये चालण्यामध्ये मला वाटतं मजा येते, कारण टायमाचं बी कळत नाही आणि किती किलोमीटर गेला आपण ते पण समजत नाही. म्हणजे सगळेजण भजन कीर्तन करत जातात ना, ते एक मला चांगलं वाटतं. काही जण अर्धे माणसं खालून झाले तर आणि काही जण ब्रिजवरून झाले. तर आपण जरा ब्रिजवरून जाऊया, कारण ब्रिज मोठा पण आहे. त्यांना काय होणार, लवकर जाणार आपण पोहोचणार. जवळपास 4 वाजले तर आहेत. आणि मी निघालो आता वाल्ह्याहून लोणंदसाठी, जे की 20 किलोमीटरचा आपला टप्पा राहणार आहे. 4 वाजता निघालो. पालखी आपली रोजच्या प्रमाणे 6 वाजताच निघाल, आरती बिरती करून. आणि त्याच्या पाठीमागले जेवढे बी आपले दिंडीकरी म्हणजे वारकरी जे पी निघते. आणि बघा खूप सारे जण पटरीच्या साईडला पण दिसायला आले. ते खंबे दिसायला आहेत का, हे खंबे हे पटरीचेच खंबे येत आहे. आणि खूप सारे जण बघा बाहेर झोपले तर मस्तपैकी हातरून. आणि ज्यांना म्हणजे दिंडी जॉईन नाही केली बघा, इकडल्या साईडला ज्यांनी दिंडी नाही जॉईन केली बाहेर आतून बसले. तर आता कोणाकोणाचं कसं असते, कोणी लवकर निघते. आता मी 4 वाजता निघालो, कोणी 9 वाजता निघते. जसं की मी काल निघालतो 9 वाजता उशिरा. असं सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असते चालण्याची. कोणी थांबत चालते, कोणी फास्ट चालते. खूप साऱ्या म्हणजे गोष्टी करत चालते. कोणी थांबत येते. मी माझं कसं आहे, एक तर लवकर निघा, नाही तर एक तर लेट नाही. आता लवकर निघालो 2 घंटे पहिले. 2 घंट्यात आपण बघूया किती अंतर कापतोय. मला 3-4 किलोमीटरचा लांब जाताना आपण. नीरा राहिले जवळपास 60, बारामती 49, पंढरपूर 144 आणि पलटण 39 किलोमीटर. आपला जे नीरा दिसायला आले 7 किलोमीटर तिकडल्या साईडला जायचं. आणि रस्त्यावरचे जेवढे पण लाईटिंग आहेत, खंबे आहेत, ते सगळे बंद झाले. त्याने सगळेजण अंधारामध्येच चालायला लागले. तर कारण इथं अजून लाईट नाही लागली. खंबे तर आहेत पण लाईट नाही लागली अजून. म्हणजे काम चालू असून त्याचं बाकी सगळेजण अंधार चालायचं. काही जण टॉर्च बी लावून चालायचं, पण आपल्याकडे टॉर्च नाही, आपल्याकडे फक्त मोबाईल आहे. आणि बाकीचे जण झोपले तू नाही का रस्त्यावर पूर्ण दिसायला का नाही, तुम्हाला दिसणार आले संध्याकाळच्या अंधार काय दिसणार आहे. बाकी टॉर्च पण घेऊन तुम्हाला येऊ शकता तुम्ही, जर सकाळी तुम्हाला जास्त करून चालायचे असते. बाकी मोबाईल तर सगळे यूजच करत आहेत ना, मोबाईलची तर टॉर्च आहे बघा. सगळेजण भजन कीर्तन करत पूर्ण चालायला येते सगळे. 2 सेपरेट रोड आले, एक जायला आलं नीराला आणि एक जायला लागलाय लोणंदला, जे की वेगवेगळे शहर आहेत. हे बायपास झाला आलं पहायतल्या बाहेर सगळे लाईटिंग दिसायला येतात. इकडल्या साईडला हा नीराला जायला तर आपण नीराला जाऊया. जवळपास 7 किलोमीटरचा नाही. इकडल्या साईडला लाईट नाही, काय नाही, सगळेजण इकडल्या साईडला झाले. बाकी तुम्ही लोणंदला बी जाऊ शकता. इथून 2 रस्ते सेपरेट व्हायला लागले. रस्त्याने सगळेजण चालू झाले. आणि आता रेल्वे पटरी क्रॉसिंग करायची आहे, त्याच्यासाठी सगळेजण थांबलेत. आणि पोलिसवाल्याचा खूप जास्त बंदोबस्त आहे, कारण जर रेल्वे आली तर एवढे माणसं जवळपास सगळेच रेल्वे खाली जातील म्हणून इथं पोलिसवाले या खांब्यापाशी एक थांबलेत पलीकडल्या साईडला. आणि तिकडल्या साईडला खूप जण थांबलेत, जे की चांगली गोष्ट आहे. गव्हर्नमेंटनं जर अचानक जर आली तर खूप सारे माणसं मरते नाव का. इथं पोलिसवाला सगळ्याला जो जरा शिट्ट्या मारून सांगायला जाऊ नका म्हणून समोर.
अजून एक गाडी आली 2 मिनिटानंतर आणि पूर्ण ही पण पॅसेंजरच आहे. गेट ओपन झाला आणि सगळे पळायला लागले तर कारण समोर खालीच आहे ना, इतक्या 10-15 मिनिटं गेट बंद होता त्याच्यामुळं पुरं समोरचं खाली आहे आणि पाठीमागाला सगळं फुल भरलं आहे त्यामुळे सगळेजण पळत पळत यायले तेव्हा. जवळपास 6:15 वाजलेले आहेत आणि मी 4-4.5 किलोमीटर आलो, जे आपलं वाले गाव होतं त्याच्याहून 4.5 किलोमीटर आलं. आता नीरा इथून जवळपास तेच 4-1 किलोमीटर राहिले आणि 1-1.5 घंटा लागला. पण आता सकाळ व्हायला लागली, पाठीमागाला रोड दिसायला लागला एकदम छोटासा आहे, म्हणजे सिंगल रोडचा आहे, सिंगल वे. त्याच्यामुळं काय झालं खूप जास्तच गर्दी व्हायला लागली आणि थोडंसं आराम करा म्हणलं, कारण रात्री झोप नाही झाली, रोजच आहे झोप नाही झाली, पण चालते तेवढं तर चालतंय. आणि आता शेतामध्ये असं जे ह्याचं ऊसाचं शेत असते का, गन्याचं शेतमध्ये ऊसाचं शेत, त्याच्यामध्ये सगळेजण झोपले तर आणि मी पण इथं कोणची उतरून असं मस्तपैकी झोपलं म्हणजे थोडं बसलं व्हिडिओला. इथं एडिटिंगला थोडंसं नेटवर्क आलं म्हणून मी एडिट केलं, नेटवर्क बी आलं आणि अपलोड केला एक व्हिडिओ, जे की खूप भारी झालं राहू. एक व्हिडिओ तर अपलोड झाला, आता अजून एक व्हिडिओ एडिट करायचा आहे, अपलोड करायचं आहे. आणि आज जर आभाळ आल्यानं दिसाले, पाऊस येणे बस. आभाळ थोडं दिवसभर आला तर चालतंय पण पाऊस येणे, कारण जर आभाळ आलं तर बघा काळ दिसायला पूर्ण. आणि तिकडल्या साईडला सूर्य उगवला आहे, अजून नाही उगवला, हे बघा तिथं थोडंसं दिसायला आहे, सूर्य पण उगवायला लागला आहे आणि खूप भारी सकाळचं वातावरण झालं. बाकी सगळ्या दिंड्या एक करून चाललेले आहे. आता बाकी चला झोपायचे त्यानं मस्तपैकी झोपले तर बघूया आपण, थोडं अजून आराम करूया, 8 वाजता थोडं आराम करूया आणि मग जाऊ इथून नीराला. कारण मी आंघोळ केलं सगळ्यात, तसं मला आंघोळ नीरामध्ये करावं म्हणलं होतं, पण लय बोर होईल तोपर्यंत केली तर मी करेन वापस एकदा अजून एकदा, नाहीतर मग इथंच असं आज आंघोळ केली नाही तिथं बहुतेक केली तर करेन, नाही तर नाही करेन. अजून खूप जास्त म्हणजे 1-2 घंटे तरी लागतील. पालखी 6 वाजता निघाली असेल आत्ता म्हणजे जस्ट, आणि इथं यायला 2 घंटे लागतील मला वाटते, दमादमाने येते. कारण खूप जास्त इथं काय व्हायला लागले, लहान रस्ता आहे ना आणि गर्दी खूप जास्त होते, तर सगळे माणसं सकाळी जायला तो आणि बसलेत, काही जण झोपलेत. पण बजाला तारा जवळपास मी किती वाजता आलतो, 6 वाजता आलतो आणि 8:30 वाजायला आहेत, म्हणजे जवळपास 2.5 घंटे झालं मी इथंच बसलो होतं रानामध्ये, ऊसाच्या रानामध्ये बसलो होतं आणि खूप जास्त आराम झाला, म्हणजे खूप जास्त चांगलं पण वाटलं. आता जे साईडनं दिसायला आले ते सत्यनारायण महाराजाच्या पालखीचे जेवढे पण समोरच्या दिंडी येतात त्या चालू झाल्याचा. दिंडी क्रमांक किती आहे 1 मिनिट बघूया, दिंडी क्रमांक 16वी आहे, म्हणजे रथ थोडाच पाठीमाग आहे, 1 किलोमीटर माग असं. तर काय करूया आपण आता जाऊया इथून, निघूया आणि डायरेक्ट नीरेला जाऊया बघा. आणि इथे विहीर पण नाही, खूप जण आंघोळ पण करायला लागले तर, आणि इकडल्या साईडला जेवढे पण वारकरी आहेत ते निघायला लागले तर रस्त्यानं. रथ आला आपल्या जवळ आणि एकदम जोरानं पळवायला लागले आणि एकदम लास्टला आलो मी, समोर जावं लागलं. जेवढ्या पण दिंड्या होत्या आपल्या समोर गेल्या, आता एकदम पाठीमागं 10-1 वाजायला लागले आणि आपली पालखी पोहोचल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी स्थळ नीराला आले. इथं नीराचं समोर दिसायला आलं. इथं आज विसावा होणार आहे दुपारचा आणि जवळपास 1 किलोमीटरच राहिलं, म्हणजे 10-15 मिनटात येईन. आणि सगळे पब्लिक आहे ती मॅनेज करायला लागली तिथं पोलीस आले, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आणि इथंच आपल्याला पालखीचं स्नान होईल, पालखीचं म्हणजे पादुकाचं स्नान होईल, नीरा स्नान म्हणते इथं. समोरच पलीकडल्या साईडला नीरा नदी आहे आणि इथं खूप सारे न्यूजवाले आणि पोलीसवाले तर आहेत. नदी जी आहे ती क्रॉस करून आलो मी, दुसऱ्या साईडला बसलोय आणि एकदा दाखवतो तुम्हाला. 2 ब्रिज बनले इथं. पहिल्यांदा जेव्हा आलो मी तेव्हा एकच ब्रिज होता, दुसरा ब्रिज केव्हा बनला ते मला माहिती नाही, लई यूज झाला नाही. तर मला दाखवतो मी समोर कसं दिसायला लागलंय. हे 2 ब्रिज आहेत, एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी. आणि सगळेजण इथंच आंघोळ करायला आले तर हे बघा, सगळे जेवढ्या येतं नीरा नदीमध्येच आंघोळ करायला येतं आणि ब्रिजवरून बी खूप सारे जण येत आहेत. आणि आपला जो माऊलीचा रथ आहे तो तिथं आहे, पालखी आज विसाव्याला तिथं थोडा वेळ आहे आणि मग नदी स्नानासाठी, पालखी स्नानासाठी, पादुका स्नानासाठी नीरा नदीमध्ये येईल आणि इथूनच आपली पालखी जाईल आणि सगळेजण आंघोळ करायला येतं. आणि तिकडल्या बी साईडला पाणी खूप लांबपर्यंत दिसायला आहे आणि पाणी खोल आहे बरं का, जेवढं दिसायला हवं इथं पण आहे. आणि इकडल्या साईडला पूर्ण अजून खूप जास्त आंघोळ करायला ते तुम्हाला समोर दिसणार. आणि पालखी एक करून पुलावरून यायला, पण छोटाच पूल आहे पण किती सुंदर दिसायला आले. सगळेजण कलरफुल सगळ्या कपडे घातले तर त्याच्यामध्ये तर अजून सुंदर दिसायला आले. आणि एक करून सगळ्या त्या दिंड्या येतात त्या समोर जायला येतात.
1 वाजून 40 मिनटं झालेला आहे ना. आपला जे रथ आहे तो हल्लेला आहे. माऊलीने आंघोळ करून आलेत आणि निघायला लागले त्यावरी आपल्या लोणंदकडे आजच्या मुक्कामकडे आणि सगळेजण जायला लागले. स्वागत आहे तुमचं साताऱ्यामध्ये. आता पुन्हा जिल्हा आहे तो संपलेला आहे आपला. जी नीरा नदी होती तीच बाँड्री होती. आता तिथून पुढे सातारा जिल्हा चालू झाला. तिथून सगळं काही चेंज होतं आहे. चेंज म्हणजे पालखीचं जे प्रशासन आहे, पोलीस प्रशासन, ते दिलं जातं आहे पुण्याला. पुण्याहून साताऱ्याला ट्रान्सफर केलं जातं आहे. तर जी पालखी आहे ती पूर्णपणे पुढे आलती आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे आंघोळ केले माऊलीजीने. आंघोळ केल्याच्या नंतर रथामध्ये बसले, थोडेसे समोर फिरले आणि वापस रथामध्ये बसले. तिथून मग आता निघाल्या आणि जवळपास आता नीराहून लोणंदला जायचे. संध्याकाळचा मुक्काम आपला लोणंदला राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे किलोमीटर आहे ते 8 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, म्हणजे जास्त लांब नाही आहे. 8 किलोमीटरसाठी 2000 आले. मला वाटतं संध्याकाळी 6-7पर्यंत पालखी आहे ती आपली लोणंदमध्ये पोहोचन आणि लोणंदचा मुक्काम जे होता ते टोटल 20 किलोमीटरचा होता. म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 6-7पर्यंत जर टायमावर सगळं झालं तर येईल असं मला तर वाटतं. बाकी सगळे लोक निघायला लागले तर आणि मी पण 1-1.5 किलोमीटर बाहेर आले. नीराचं जे शहर होतं नीरा गाव बाहेर आले नदीमधून आणि खूप जास्त पाणी पण नव्हतं म्हणा. ठीक आहे, इतकं तर चालतंय. आता सगळेजण माझ्यासंगच चालायला लागले तर लोणंदकडे. खाली आलो मी आणि इथं रेल्वे झाला आणि वर एक ब्रिज आहे बघा. वरून पालखी जाणार आहे आपले आणि सगळे जर ब्रिजच्या खाली येऊन बसले तर रेल्वे पटरी लिटरली जर रेल्वे आली ना तर सगळ्याला हेच करणार आहे बघा. आणि उठवायला लागले रेल्वे यायला म्हणून. उठा 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 म्हणाले सगळ्याला. रेल्वे यायले का तिकडे सगळ्याला उठवायला लागले. नाही ते दिसना झाले सगळ्याला. उठा 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 म्हणा इथं रेल्वे आली रेल्वे. जेव्हा आपण नीरामध्ये होता ना तेव्हा पाऊस येऊ लागले. खरंच पाऊस येऊ लागला. जेव्हा माऊलीला आंघोळ घालत होते ना तेव्हा पाऊस येऊ लागला. थोडा म्हणजे थोडा चालता. त्यानंतर काही पाऊस आला नाही. नंतर ऊन लागलं खूपचं. आणि आता हे सगळ्या नारळाचं झाड दिसाले. त्या नारळाच्या झाडाखाली पट्टीवर बसले हो का सगळे जेवढे पण वारकरी आले तर आपले तिकडं पट्टीने चालत कारण रस्त्यानं खूप जास्तच गर्दी असल्यामुळे हो का एवढे माणसं सगळे पट्टीने चालत आले. मी बी पट्टीने चालत आलो. तिथून जास्त नाही 2-3 किलोमीटर राहिले आणि जे लोणंद आहे त्या गावामध्ये नाही, थोडंसं बाहेर आहे. गावाचं नाव लक्षात येणं झालं, काहीतरी गावाचं नाव आहे तुम्हाला सांगतो मी. तिथं जायचं आपल्याला. जवळपास 3-1 किलोमीटर आहे इथून, जास्त नाही. 2:15 वाजायला लागलेत. आपण किती वाजता निघालतो? सकाळी 4 वाजता निघालतो. त्यानंतर 6 वाजता मी थांबलो, 8:30 वाजता वापस निघालो. अजून बघूया 1 घंटा लागणे, 1-1.5 घंटा अजून आपल्याला. लोणंदच्या बाहेर समोर अजून एक गाव आहे तिथं पोहोचायला. लोणंद गाव इथून जवळपास 1-2 किलोमीटर आपल्याला बाहेर जायचे, कारण लोणंद गावामध्ये जागा नाही वाटतं. त्यासाठी जे पालखी स्थळ आहे ते 2 किलोमीटर इथून लांब आहे. कापड गावला आहे. आणि बाहेर झाला इकडल्या साईडला पूर्ण जे गाव राहिलं आणि इकडं समोर कापड गाव राहिलं 2 किलोमीटर, जे की आपल्या स्थळासाठी चांगलं हे आहे ठिकाण आहे. जायला लागलं आपल्याला अजून समोर जायला किती टाईम लागेल. 4:30 वाजायला लागले तर. आणि आपण आता पोहोचलेलो जे कुठलं कापड गाव आहे का? कापडगावच आहे ना. कापडगाव जे गाव आहे तिथं आलो आम्ही. आणि जवळपास जे पालखी स्थळ आहे ते इथून 2.5 किलोमीटर आहे, बरोबर आहे ना? 2.5 किलोमीटर आहे. आणि तिथून खूप जास्त लांब आला आम्ही, कारण जागा नसेल गावामध्ये, जागा नसेल जास्त, त्याच्यामुळं तिकडं नाही. मी तर काही गेलो नाही, त्यानं गेलं तर बघायला. तर ते म्हणून आलं त्यानं, तिकडं जास्त लांब नाही. आणि सगळ्या पालख्या येतात इथं आपल्या दिसायला. सगळ्या पालख्या येतात पांढऱ्या आणि तिकडल्या साईडला काळ्या कलरच्या जेवढे बी पालख्या येतात. आज थोडंसं मला वाटतं शांत राहणार आहे, कारण इथं काही पोलीसवाली नाही तर कुठल्याही प्रकारचा गर्दा नाही होणार, काय नाही. ही एक आजची चांगली गोष्ट आहे. पण जे
महाराजाची पालखी आहे तिथून 2.5-3 किलोमीटर आहे. जायचं म्हणलं तरी 2.5-3 किलोमीटर, कारण लोणंद गावमध्ये आहे ती पालखी. आणि आम्ही आलो कापडगावला, म्हणजे पूर्ण जागा नसेल, कारण सगळ्या दिंड्या आहेत ज्या रथाच्या पुढल्या असू द्या, रथाच्या पाठीमागायला जागा खूप मोठी आहे, खूप जास्त मोठी. आणि इथं सगळीकडे धुराच आहे. काल पण खूप जास्त धुरा होता. ते पाऊस पडल्याच्या नंतर जेव्हा ऊन पडते ना, ते वरचे जे पापड आहे ते पूर्ण धुऱ्यामध्ये होते. सगळा धुरा आहे. आणि काल तर नव्हता, पण आज जेवढ्या पालख्या दिसायला येतात सगळ्या धुऱ्यामध्येच आहेत. पूर्ण अंग खराब झालं आहे ते धुऱ्यामुळे. नुसतं ऊन लागायला, एवढं चपचप ऊन लागायला लागलं. दुपारी पाऊस पण आलता माहिती आहे का, त्या निरामध्ये दुपारी पाऊस आलता. आणि त्याच्यामुळं काय पूर्णपणे असं वाटलं की आभाळच झालं तर पाऊस आलता. हां, असा पाऊस आलता. बघ आता बॅगे काही काढलं नाही का आपल्या इथं बॅगेचे ट्रक आहे, सकाळी आपण बॅग गेलं तर जोपर्यंत सगळे मासे येत नाही तर तोपर्यंत काढत नाही, असं म्हणलं ते जोपर्यंत काढत नाही. तर बघूया आता. आणि पाठीमागं खूप साऱ्या दिंड्या पण झाल्या तर त्यांच्या दिंड्या पण जायला देतात. आणि तिकडल्या साईडला आपल्या जेवणाचा टेंट पण आहे, त्याचा पण आपण कधीतरी व्हिडिओ बनवूया. शायद उद्याच बनवतो कसं व्हिडिओ बनायचं, जेवण कसं बनवते ते तिकडल्या साईडला. आणि इथं आज आपला हे जेवढं ओपन स्पेस दिसायला आलं इथं आज आपल्याला जेवायला देणार आहे. झालं इथं सगळ्यांचे बॅग इथं काढून टाकायला आले. तर आता इथं पूर्ण ढीग लागणार. सगळेजण आता आपल्या बॅगा बघायला आले. तर रोज आलं की हेच करायचं, ही बॅग तुझी, ती बॅग तुझी, पिवळ्या कलरची, निळ्या कलरची, सगळ्या बॅग येतो. ही माझी, ही तुझी, वरून टाकायला लागलेत काही बॅग. सगळ्या पालख्या लावल्या जातात. आणि संध्याकाळच्या टाइमला आलीच्या नंतर बघा सगळेजण कीर्तन केले जाते. कसं टेंट लागले होते पहिल्यांदा, बाकी जणांचे मागं बघा दिसते बसले तर सगळे. कुणाचे टेंट लागले तर कुणाचे नाही, तर कुणी लवकर येते, कुणी उशिरा निघते. सगळ्यांचे असे वेगवेगळे नियम असते. तर त्यांच्या नियम म्हणजे दिंडीचे जसं ज्यांना ट्रॅफिक लागली ते खूप जास्त अटकून राहिले. काही जण खूप जास्त लांब असते ना पाठीमागायला साईडला. तर असं चालत राहते. आता मी पहिल्यांदा तुम्हाला दुसऱ्या दिंडीतलं दाखवतो. आता अजून एक समोर एक दिंडी, सगळ्या खूप साऱ्या दिंडी येतात आणि सगळीकडे काहीतरी वेगवेगळं चालूच असते. दिंड्याचं तुम्ही बघितलं भजन कीर्तन. आणि पूर्ण इथे सगळ्या जेवढ्या दिंड्या यायच्या तेवढा आवाज येईल. आता मी बोलणार नाही, तुम्ही सगळीकडलं एकदा ऐकून घ्या. म्हणजे सगळ्या दिंडीचं एकाच टाइमला चालू असते, चारी कोण सेम आवाज येत राहते. आता आवाज आहे का येते काय ऐकू? सगळीकडे तुम्हाला पूर्ण चारही साईडनं सगळे भजन कीर्तन करताना संध्याकाळच्या टाइमला भजन कीर्तन करणार, आरती करणार, मग जेवायला बसणार. इकडल्या साईडला चालू आहे. जेवायला बसलेत. आणि इथं आपल्याला आज जेवणामध्ये भाजी, त्यानंतर भात आणि चपाती आणि खीर आहे जी एकदम भारी लावली. तर सगळेजण बसले तर जेवायला. तर करूया जेवण.